बीड जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, गेवराई, पाटोदा, वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, काढणीला आलेल्या पिकांचं मात्र मोठं नुकसान। बीडमध्ये पेट्रोल पंपावरील छत कोसळलं, 2 जण जखमी, तर वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत। विजेचे खांब सुद्धा कोसळले। पोलीस वसाहतीमधील इमारतीच्या खिडकीचे तावदान फुटले, घरामधील लोक जखमी। सलग 5व्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपलंय। तर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नाशिकला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरती साचलं पाणी, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि झाडं उन्मळून पडण्याच्या घटना। नाशिकच्या एनडी पटेल रोडवरती भलं मोठं गुलमोहराचं झाड कोसळलं, 3 विद्युत खांबही कोसळले। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर। राजूर, बिलोरा, लिंगेवाडी, वालसा या गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। एकाच पावसामध्ये ओढे, नदी, नाले हे भरले आहेत। पावसामुळे फळांच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। नांदेड शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचं थैमान। अर्धापूर तालुक्यामधल्या पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीनदोस्त। लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। सातारा जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस। पाटण तालुक्यामधील ढेबेवाडी परिसराला जोरदार पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर झाडं सुद्धा उन्मळून पडली। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मात्र कडाक्याच्या उन्हामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये थंडावा। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस। बांदा, इन्सुली, आकेरी या परिसरामध्ये अवकाळीचा तडाखा, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागामधील नाल्यांची कामं अर्धवट, परिसरामध्ये दुर्गंधी, नागरिकांकडून संताप व्यक्त। पावसाळ्यापूर्वी या सगळ्या नाल्यांची कामं पूर्ण करण्याची मागणी होती आहे। सोन्याच्या दरांमध्ये 2 दिवसांमध्ये 2000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 97,540 रुपयांवर। भारत पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर पोहोचले होते 1 लाखाच्या पुढे। जुलैमध्ये म्हाडाच्या 4000 घरांसाठी लॉटरी। यामधील सर्वाधिक घरं ही ठाणे आणि कल्याणमध्ये असतील, तर ठाण्यामधल्या चितळसरमध्ये 1173 घरांचा समावेश। एसटी महामंडळ लवकरात लवकर ही मेगा भरती करणार आहे। लवकरच 25,000 स्वमालकीच्या बसेस विकत घेतल्या जातील। या बसेस चालवण्यासाठी चालक, वाहक आणि अन्य वर्गामधील पदं येत्या काही वर्षांमध्ये भरली जातील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय। शिवरायांचे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जून पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे या स्थानकावरून ही रेल्वे 9 जूनला सुटणार आहे। उद्या 10वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे। अधिकृत संकेतस्थळावरती दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टामध्ये धाव। झोपडपट्टीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश। बीकेसीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 9 किलोमीटर लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा एमएमआरडीएचा निर्णय। सायकल ट्रॅक हा आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता। दक्षिण मुंबईमधल्या कर्नाक पूल 10 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करावा, अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश। रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यामुळे पालिकेनं कंत्राटदाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची बाब समोर। नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या कामांना विलंब होत असल्यामुळे शहरवासियांची प्रशासनावरती नाराजी, तर सर्व कामं वेळेत पूर्ण होतील असा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या लगत C60च्या जवानांचं जंगलामध्ये ऑपरेशन सुरू असताना गोळीबार। गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा सुद्धा केला जप्त। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या कवंडे परिसरामध्ये नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता। बीडमध्ये ईडीकडून ज्ञानराधा सोसायटी संबंधित विविध संस्थांवरती छापेमारी। 4 लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। कारवाईमध्ये 188 कोटींची मालमत्ता जप्त। नागपूरच्या कामठी मार्गावरच्या फार्म हाऊसवरती सुरू असलेल्या रेव पार्टीचा पोलिसांनी भांडाफोड केलाय। या प्रकरणी 4 जणांसह 4 महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोशल मीडियावरती हिंदू देवी देवतांचा अवमान करणाऱ्या 7 खात्यांवरती कारवाई।
या खात्यांद्वारे 2021 पासून धार्मिक तेढ निर्माण केलं जात होतं. पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आरोपींना अटक. सांगलीच्या खानापूर तालुक्यामधल्या नागेवाडीमध्ये गांजाची लागवड करणाऱ्याला अटक झाली आहे. घरात शेजारीच तो गांजाची लागवड करायचा. आरोपीकडून तब्बल 98,000 किमतीची 9 किलो 808 ग्रॅमची गांजाची 23 झाडं जप्त करण्यात आली आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.